नमस्कार मित्रांनो, उद्धव ठाकरेंचे 3 बडे शेलेदार देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला राजकीय हालचालींना मोठा वेग। काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल। महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात राजकीय हालचालींना वेग आलाय। सोमवारी भाजप उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे या तिन्ही पक्षांमध्ये अचंबित वाटणाऱ्या राजकीय हालचाली घडल्या। सकाळी मनसे नेते राज ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली। राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे 3 मोठे शेलेदार दुपारी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले। त्यामुळे राज्यातील राजकारणात या गोष्टीची चर्चा सुरू झाली असून वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांचे 3 प्रमुख शेलेदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर सोमवारी दुपारी दाखल झाले। त्यात मिलिंद नावेकर, सुभाष देसाई, अंबादास दानवे यांचा समावेश होता। त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। दादरमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी ही भेट झाल्याचे खासगीरित्या या नेत्यांकडून सांगण्यात आले। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे। पुढील कामासाठी ही भेट होती। भेटीनंतर या तिन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला नाही। अंबादास दानवे यांनी बोलण्याचे टाळले। त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात ही भेट होती की इतर कोणत्या राजकीय कारण होते याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट, त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे प्रमुख शेलेदार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट, या सर्व घडामोडींचा अर्थ वेगवेगळा काढला जात आहे। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेली भेट ही अनौपचारिक होती असं आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार सांगत आहेत। परंतु राजकीय निरीक्षक या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढत आहेत। राज ठाकरे यांनी नुसतीच विधानसभा निवडणुकीत निकालाबाबत शंका उपस्थित केली होती। तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।